मनपा शाळा क्रमांक 7 मधील 153 बालकांना योगेंद्र थोरात यांच्याकडून गणवेश वाटप, आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते गणवेश वितरण, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमीच पुढे राहणार योगेंद्र थोरात। मिरजेत, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका शाळा क्रमांक 7 मधील बालवाडीच्या 153 विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पुढाकारातून गणवेशाचे वाटप करण्यात आले। आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आला। मिरजेतील मनपा शाळा क्रमांक 7 मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाअंतर्गत बालवाडीतील 153 विद्यार्थ्यांना आज गणवेश देण्यात आला। उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील 2 दिवसात गणवेशाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती योगेंद्र थोरात यांनी दिली। यावेळी बोलताना योगेंद्र थोरात यांनी शाळेबाबत काही जणांकडून मान्यता नसल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप केला। स्वतःच्या शाळा सुरू असल्याने आणि त्या बंद पडण्याची भीती असल्यामुळे अशा अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा करत त्यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर नाव न घेता टीका केली। गरिबांच्या मुलांसाठी मी नेहमी पुढे होतो आणि यापुढेही राहणार अशी भूमिका योगेंद्र थोरात यांनी व्यक्त केली। यावेळी भाजपा नेते डॉ. महेश कुमार कांबळे, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, नगरसेविका उज्ज्वला कांबळे, भाजपा मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष नितेश कांबळे, माजी नगरसेविका स्वाती पारधी, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव फारुख जमादार, फिरोज जमादार, रामेश्वरी थोरात, भीमराव बेंगलोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्ते। माझ्या बालकल्याण सभापतीकडून सगळ्या 51 शाळेमधून बालवाडीमधून सगळ्या मुलांना देत आहे। आज सगळ्यांना गणवेश वाटप करत आहे। सगळ्यांना माझ्याकडून घ्या। विद्यार्थ्यांना ते गणेशोत्सवाचा कार्यक्रम झालेला आहे। ही शाळा तशी झिरोमध्ये ही बंद पडली शाळा, पण योगेंद्र थोरात त्यावेळी ते नगरसेवक होते, त्यावेळी त्यांनी ही शाळा लक्ष दिलं। त्यामध्ये नगरपालिकेचा काय फंड असेल, माझ्याकडून काय फंडिंग केलं, पण ही आज शाळा वरचा फ्लोर एअर कंडिशन झालेली आहे अशी शाळा नगरपालिकेची कुठंच नाही। ह्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं राहणारे सगळे लोक कामगार वर्ग, गोरगरीब वर्ग आहे आणि त्याच्यासाठी शाळा ही फायदेची ठरली गेली। आज जवळजवळ 450 पट ह्या शाळेचा आणि हा पट कुठल्याच शाळेत दिसत नाही आहे। प्रायव्हेट शाळेत पण पट दिसत नाही, पण ह्या शाळेमध्ये सोपवून येणारी मुलं आज 111 मुलांचं ॲडमिशन झालेलं आहे। लहान मुलं येतात, त्यांना युनिफॉर्म वाटला गेला। ते मोठं काम आणि मोठं काम योगेंद्र थोरात झालं। योगेंद्र थोरातच्या भावनेतून असं आलं की मी इथं पडलो, हरलो, पण मी सांगेन की आमचे जे जिंकून आलेले नगरसेवक आहेत तसेच हारलेले नगरसेवक पण ते आमच्यासाठी जिंकलेले आहेत। त्यामुळं त्यांच्या वॉर्डमध्ये आम्ही कुठेही पैसे कमी आणि विकासाला पुढं कमी पडून देणार नाही। ह्या माध्यमातून ह्या शाळेचा खूप चांगला डेव्हलपमेंट केलं। इथला ह्या वॉर्ड क्रमांक 20चा विकास खूप चांगला केलेला आहे। जे बाकीच्या वॉर्डमध्ये पण एवढा विकास नाही तेवढा विकास इथे केलेला आहे। रस्ते असतील, बौद्धविहार बांधलं गेलं आणि बऱ्याच रस्ते केले, झाडं लावली, पाण्याची व्यवस्था, सगळ्या व्यवस्था इथं केल्या गेल्या आणि असा एक जाणता नेता इथं असताना देखील त्या जनतेने किंवा काही कारस्थान घडली त्यामध्ये त्याला अपयश आलं, पण अपयश आलं हे आम्ही मानत नाही आहे आणि कर्तृत्व काम हे शेवटी जय मिळवून देतं। त्या पद्धतीने योगेंद्र थोरांनी आपली कामाची पकड आहे तशी ठेवावी आणि निश्चित ह्या जनतेला वाटलं पाहिजे की आपण चुकीचं केलं, आपण दुरुस्त करायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आज या कार्यक्रमाच्या निमित्त मलाही तो बोलवलं, त्याबद्दल मी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रमाणे याही वर्षी शाळा नंबर 7 साठी जे मोठ्या मुलांना असतील, लहान मुलांना असतील, युनिफॉर्मची ऑर्डर दिलेली आहे आणि स्वखर्चातून दरवर्षी करायचा पायंडा आहे। महापालिका पण यावर्षी देत आहे, खूप चांगली गोष्ट आहे। महिला बालकल्याण सभापती ज्या होत्या त्यांना आम्ही विनंती केली, तेही देत आहेत। पण मी दरवर्षीप्रमाणे माझ्या स्वखर्चानं मान्य खाडेसाहेब असतील, आमच्या सभापती जमादार मॅडम असतील, यांच्या हस्ते आम्ही कार्यक्रम आवरलेला आहे आणि 153 मुलांना आज आम्ही बालवाडीचा ड्रेस दिलेला आहे। यापुढे पण आमची शिक्षणासाठी हे सेवा चालू राहील। शाळा नंबर 13लाही 22 लाख रुपयाचा निधी मी नगरसेवक असताना दिला। शाळा नंबर 25साठी 35 लाख रुपये दिलेले आहेत। घाटावरची शाळा नंबर 20 ही 2दा पुरात बुडाली होती, 2दा नवीन केली आणि आपली 11 नंबर शाळेत तुम्ही गेला तर जवळजवळ 22 लाख रुपये तिथं निधी दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या शाळांकडे प्रामुख्याने माझं लक्ष होतं। रस्ते, गटारी, पाण्याची सोय करत असताना शाळांचाही विकास मी नगरसेवक असताना झालेला आहे आणि आता आमचं सरकार आहे, पालकमंत्री आमचे आहेत, आमदार आमचे आहेत आणि महापौर आमचे आहेत, सगळे आमचे सहकारी आहेत। 7 नंबरचे असतील, 4 नंबरचे असतील, यांच्या माध्यमातून विकास होत राहणार आणि जे लोक वावड्या शिक्षणाच्या संदर्भात उडवतात
त्यांना मी उत्तर देईनच. मात्र त्यांच्या शेजारच्या स्वतःच्या शाळा बंद पडत असल्यामुळं काही जणांना थोडा त्रास होतो, पण तो त्रास त्यांना कायमच सहन करायला लागणार आहे. कारण या गोरगरिबांच्या शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणाऱ्या शाळा कधीही बंद पडणार नाहीत. विभागाच्या सभापती बालुशाची जमादार यांच्या आणि इतर सर्व प्रमुख उपस्थितांच्या सानिध्यात हा आजचा कार्यक्रम होत आहे. आज योगेंद्र दादा थोरात भाषण करत असताना थोडासा त्यांचा कंठ दाखवून आलेला मला जाणवला. त्याचं कारण असं आहे की एखादा व्यक्ती जेव्हा झाड लावतो पहिल्या दिवशी, ते पहिल्या दिवशी लावलेलं झाड जेव्हा फळ द्यायला येतं तेव्हा फळ खायला अनेक जण येत असतात. पण ते झाड ज्या व्यक्तीने लावलंय आणि त्या फळ रूपापर्यंत ते झाड येत असतं, त्या मधल्या कालावधीच्या ज्या काही वेदना असतात त्या फळाचं झाड लावणाऱ्या माणसालाच ते माहीत असतं. आणि योगेंद्र दादांची ह्या प्रभाग 20ची अटॅचमेंट असेल किंवा या शाळेची अटॅचमेंट असेल, एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं आहे. आणि त्यामध्ये योगेंद्र दादांना मी सुद्धा एकदा म्हटलं, दादा तुम्ही वाढत त्या निवडून आला नाही, तुम्ही कशासाठी जाताय. पण निश्चितपणानं राजकारण वेगळं, निवडणूक वेगळी, नगरसेवक पद असणं वेगळं, पण एखादं आपलं कुटुंबातला सदस्य या शाळेत शिकतोय म्हणून ती शाळा जिवंत ठेवण्यासाठी धडपडतोय, अशा प्रकारची चांगली भावना आदरणीय योगेंद्र दादांची आहे. निश्चितपणानं आपले नेते आदरणीय सुरेश भाऊ खाडे साहेब हे खंबीरपणानं आपल्या पाठीशी आहेत. निश्चितपणानं दुसरा कोणी ऐरा गेला जर काय बोलत असेल, या शाळेला मान्यता नाही, या शाळेला परवानगी नाही असं बोलणं